आज मी मस्त अगदी गावरान पद्धतीने सोप्या पद्धतीने भरलेलं कारलं मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। ही कारल्याची पद्धत अगदी माझ्या आईच्या हाताची आहे, पण इतके टेस्टी छान अजिबात कडू न लागणार हे कारलं तयार होतं। बघू शकता इतकं छान चमचमीत क्रिस्पी मसालेदार असं हे भरलेलं कारलं। नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा। तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य निर्माल बनवायची एक छोटीशी रेसिपी। तर इकडे मी पॅनवर गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे, छोटासा पॅन तापत ठेवलेला आहे। तर सुरुवातीला मी तुम्हाला कारले दाखवते। हे बघा, आता भरलेले कारले करायचे म्हणले की आपण हे असे छोटे छोटे कारलेच खूप मस्त वाटतात, म्हणजे कसं हे खायला पण सोपे जातात आणि याच्यामध्ये मसालासुद्धा थोडा थोडा भरता येतो। मोठे असल्यात ना मग 2-4 ते असे कढाईमध्ये सुद्धा बसत नाहीत आणि मग खायलासुद्धा मग ते कटिंग करून खायला लागतात, त्यापेक्षा असे छोटे छोटे आणायचे। तर मस्त हिरवेगार ताजे असे कारले घेऊन आले। त्यानंतर इकडे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, याच्यामध्ये तुम्ही खोबरं तीळ वगैरे वापरू शकता। त्यानंतर मी अर्धी वाटीच्या पण कमी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, म्हणजेच 10-12 असतील लसणाच्या पाकळ्या। आता हे शेंगदाणे आपण तव्यावर टाकून घेऊया आणि याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं मस्त, जोपर्यंत याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचं। आता आपले शेंगदाणे स्लो गॅसवर ठेवलेलं आहे भाजण्यासाठी, तोपर्यंत आपण हे कारले जे आहेत ना ते कटिंग करून घेऊया। तर हे छोटे छोटे कारले बघा किती मस्त, हे अशा पद्धतीने कारल्याच्या फोडी करायच्या, मध्ये 1 कट मारायचा मसाला भरायपुरता। बी तुम्हाला कारल्याची आवडत असेल तर ठेवू शकता किंवा काढू शकता। तर मी काही कारल्याच्या बिया काढल्यात आणि काही कारल्याची बी ठेवून दिलेली आहेत। मला आवडती बी मग खायला कारल्याची, पण तुम्ही काढू शकता। आता हे शेंगदाणे बघा किती छान असे खरपूस भाजून झालेले आहेत, जास्त काही करपून द्यायचे नाहीत। तर भाजलेत बघा शेंगदाणे, याच्यामध्ये तीळ वगैरे सुद्धा तुम्ही टाकू शकता। वेगवेगळ्या पद्धतीने हे भरलेलं कारलं बनलं जातं, पण मी हे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते, म्हणजे काहीही साहित्य नसेल तरीही छान असं हे कारलं होतं। तर शेंगदाणे काढून घेतलेत आपण, ह्या लसणाच्या पाकळ्या 10-12 ज्या आहेत त्यासुद्धा भाजून घेऊया। ह्या फक्त याला शेकून घ्यायचं, अजिबात करपून द्यायचं नाही। हे बघा लगेचच ह्याला असं काढून घेऊन टाकू। आता मी हे थोडंसं मीठ घेतलं एका वाटीमध्ये। आपण हे जे कारल्याला मधून कट केलं आहे बघा त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ लावायचं, जास्त नाही लावायचं, थोडंसं मीठ लावायचं, याने चांगलं चव येते, कडूपणासुद्धा कमी होतो। सगळ्या कारल्याच्या फोडी घ्यायच्या, कट केलेलं कारलं घ्यायचं आणि याच्यामध्ये असं मीठ चोळून घ्यायचं। आतमधली बीसुद्धा तुम्ही काढू शकता। हे असं सगळे कारले जे कापून ठेवलेले आहेत म्हणजे कट केलेले आहेत त्याच्यामध्ये चारी बाजूनी मीठ चोळून घेते। हे असं मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं, त्याने खूप छान चव येते आणि स्पेशली म्हणजे कडूपणा कमी होतो। तर मी हे सगळे मीठ चोळून घेते, कारल्याला घेतलेलं आहे मीठ लावून चांगलं। एक टोप तापत ठेवला आहे, थोडंसं अर्धा चमचा तेल ठेवलेलं आहे टोपामध्ये तापत। इकडे बघू शकता हा नॉर्मल माझा भाजीचा टोप आहे, याच्यामध्ये मी 1 चमचा तेल तापत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकायची कारलं टाकायच्या आधी। तर इकडे मी 1 चमचा हळद टाकून घेते गरम तेलामध्ये, गॅस स्लोच करायचा आहे, म्हणजे हळद मिठासोबत हे कारले आपल्याला सुरुवातीला शिजून घ्यायचे। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। कारल्याला मीठ लावलेलं आहे त्यामुळे मीठ टाकायची आवश्यकता नाही, फक्त ह्या हळदीमध्ये आणि थोड्याशा तेलामध्ये ह्याला चांगलं एकजीव करून घ्या। हे असं केल्यामुळे ना खूप खूप टेस्टी बनतात कारले, नक्की एकदा ट्राय करून बघा अशा सोप्या पद्धतीने। आता सगळे मिक्स करून घेतलेत कारले, छानपैकी हळद मीठ सेट झाले आणि आता आपण याच्यामध्ये 1 किंवा 1.5 ग्लास पाणी टाकायचं, थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे। आता ह्याला थोडासा नरम सॉफ्ट करायचं म्हणजे शिजून घ्यायचं, अगदी गाळ करू नका, अजिबात गाळ करायचं नाही। ह्याच्यामधला जीवनसत्व जे असतं ते नाहीसं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा कच्चापणा ठेवा। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही 1 वाटी शेंगदाणे जे भाजून घेतलेत ते वाटून घेऊया। थोडंसं 1 राऊंड घ्यायचा मारून मिक्सरचा, म्हणजे लगेच लसूण नाही टाकायचा, सुरुवातीला अशी शेंगदाणे बारीक करून घ्यायचं, नाही तर काय होतं सुरुवातीलाच लसूण टाकला ना लगेच चिकटपणा मत होतो। हे असं थोडंसं फिरून झालं की मग नंतर लसूण टाका आणि मग असं मिक्स करून
मग परत एकदा आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया. मग छानपैकी याची एक शेंगदाण्याच्या चटणीसारखी तयार होते. हे बघा, जर याच्यामध्ये लाल मिरची असताना तर ही तुम्हाला शेंगदाण्याची चटणी खमंग तयार झाली असती खायला. ते सगळं काढून घेते आणि तुम्ही बघू शकता हे इतकं छान वाटण तयार झाले. लसूण नंतर टाकल्यामुळं हा मोकळा सुटसुटीत असा हा बॅटर आपला तयार झाला आहे. म्हणजे स्टफिंगचा मसाला बघू शकता किती सुटसुटीत असा हा शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकूया थोडेसे. तिथं आहे सुरुवातीला धना पावडर टाकलेला आहे 1 चमचा. त्यानंतर इथं मी गरम मसाला टाकते अर्धा चमचा. त्यानंतर इकडे मी लाल तिखट टाकते 2 चमचे. तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये टाकायची आपण अर्धा चमचा हळद. आपण कारलं शिजवताना हळद टाकलेली आहे त्यामुळे इकडे हळद थोडी टाका. आणि चवीनुसार मीठ टाकायचं, मसाल्यापुरतंच फक्त, कारण कारल्याला आपण मीठ लावलेलं आहे. आता हे सगळं सुरुवातीला हाताने मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हे सगळे मसाले ह्या शेंगदाणे लसूणचा जो कूट आहे त्याच्यामध्ये एकजीव होऊन जातील. कारल्यामध्ये व्यवस्थित मग ह्याची चव येते. मग ह्याला थोडासा घट्ट बनवण्यासाठी थोडंसं पाणी किंवा तेल 1-2 चमचा टाकून ह्याचा एक गोळा तयार करायचा. काय असं असतं, मोकळं सुटसुटीत हा मसाला ना कारल्यामध्ये भरता येणार नाही आपल्याला, लगेच मग निसटला जाऊ शकतो. त्यामुळे ह्याला थोडासा ओलापणा द्यायचा. मी इथे थेंबभर असं थोडंसं पाणी टाकते. तुम्ही इकडे 1 चमचा तेलसुद्धा टाकू शकता. तर मी पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं, फक्त याला घट्ट करायचं असं. हे बघा, जेणेकरून आपल्याला कारल्यामध्ये हे व्यवस्थित मसाला भरता येईल. आता हे चांगलं एकजीव झालेलं आहे. आपण बघून घेऊया आपले कारले कितपर्यंत आले शिजत. हे जरा साईडला ठेवून घेते. चेक करूया कारले. हे बघा किती सुंदर आणि मस्त असे हे कारले शिजत आलेले आहेत. खरंच कारलं म्हणजे इतका गुणधर्म आहे याच्यामध्ये ना. हे असे वाफळलेले कारलेसुद्धा तुम्ही खाऊ शकता जेवणासोबत. मी तर खूप आवडीने खाते असे शिजवलेले कारले. हे बघा मस्त असं शिजून घेतलं. याला गाळ करायचे नाही, कारण तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचे, ते फ्राय होऊन जातात. आणि दुसरी गोष्ट, गाळ केल्यामुळं ना त्याचं जीवनसत्व जे असतं ना ते कमी होतं. मग आता हे सगळे गरम गरम हे कारले मी काढलेले आहेत. आणि थोडे थंड झाले की मग आपण हे एक कारलं उचलायचं आणि ह्याच्यामध्ये जो आपण मसाला तयार केला आहे तो भरायचा. आता इथून पुढची प्रोसेस सेम आपल्या वांग्यासारखी, भरलेलं वांगं, भरलेली भेंडी, भरलेला दोडका, सेम प्रोसेसने असंच करायचं. ही जी कट मारली आपण कारल्यामध्ये त्याच्यामध्ये हा मसाला व्यवस्थित जितका बसेल तितका पॅक करायचा. पाहू शकता मस्त झाला आहे. थोडा मसाला ओलसर असल्यामुळं पॅक होतोय. आणि जर हा सुट्टा असताना तर आत्तापर्यंत भरपूर असा खाली पडला गेला असता, त्यामुळं थोडासा ओला करायचा. सगळे कारले, छोटे छोटे कारले बघा किती मस्त वाटतात असे भरता वेळेससुद्धा, आणि खायलासुद्धा मग चांगले वाटतात. मोठ्या कारल्यापेक्षा ना भरलेलं कारलं जर करत असतात तर छोटेच कारले बघा असं दाब द्यायचं, हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं, म्हणजे मसाला याच्यामध्ये पॅक राहतो. तर सगळे मी हे कारले भरून घेते एक एक. हे असंच कारलं तुम्ही टिफिनलासुद्धा नेऊ शकता. फक्त शेंगदाण्याचं जे कूट आहे ना तो रात्री करून ठेवायचं बस. आता हे सगळे भरून घेतलेले आहेत. आपण पॅनकडे जाऊया. थोडंसं तेल तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे. आता मी इकडे 1 चमचा जिरे टाकून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला जो आपण कारल्याला मसाला केला आहे बघा शेंगदाण्याचा, त्याच्यातला थोडासा घ्यायचा, कारण हा मसाला पण एक खायची एक वेगळी मजा येते. म्हणजे भरलेलं वांगा असो, दोडका असो, हे मसाल्याचं जे सारण असतं ना ते खूप भारी वाटतं खायला. तर मी हा सुरुवातीला थोडासा मसाला तेलामध्ये परतून घेते. गॅस स्लो करायचा आहे, एकदम फास्ट करू नका. आणि मग एक एक कारलं जे आपण मसाल्यामध्ये भरलेलं आहे ते याच्यावर सेट करा. हलक्या हाताने असं सेट करायचं. आणि पूर्ण असे सेट करून झालं की मग याला झाकण ठेवायचं आणि थोडंसं याला तेलामध्ये परतून घ्यायचं. आता कारले कसं आपण शिजून घेतलेले आहेत, 75% तरी शिजलेले आहेत, किंवा 50% जरी शिजून घेतले तर उरलेले 50% हे तेलामध्ये वाफेवर शिजले जातात. 1-2 मिनटं असं वाफ द्यायची. आणि तेल असल्यामुळं हे तेलामध्ये छान क्रिस्पी होतात. आणि ऑलरेडी कारले शिजल्यामुळं ह्याला काही जास्त वेळ लागत नाही, फक्त आपल्याला याला भाजून घ्यायचं. हे बघा किती छान रंग चेंज झाला आहे. आणि परत एकदा ह्याच्यावर झाकण ठेवा आणि पुन्हा एकदा याला तेलामध्ये थोडंसं असं परतून घ्यायचं. 1-5 मिनटं ही प्रोसेस करायची. 1-1 मिनटाला
चेक करायचं, अलटीपलटी करून घ्यायचं. सुरुवातीला असं लगेच घाई नाही करायची. थोडासा कारल्यामध्ये कडकपणा तयार झाला की मग असं तुम्ही चमच्याने पटापट याला मिक्स करू शकता. परत एक वाफ दिलेली आहे आणि आपलं हे भरलेलं कारलं आता पूर्णपणे तयार झालेलं आहे खाण्यासाठी. तर बघू शकता याचा टेक्स्चर किती मस्त आला, असं झमझमीत एकदम स्टफिंग इतकी भरलेली आहे. मसाला कारलं ह्याला बोलतात आणि खूप सोपी पद्धत आहे. काही जास्त कुटाणा नाही, कुठले जास्त साहित्य आपण वापरले नाहीत, पण मस्तच होतं हे कारलं. तर तुम्हाला दाखवते बघा. मसाला कसा हा कारल्यामध्ये पॅक आहे, अजून अजिबात कुठेही पडला गेलेला नाही, कारण आपण मसाला थोडासा ओला केलेला. आता एक एक आपण हे कारलं गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. बनवायच्या कडक बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी आणि त्याच्यासोबत आस्वाद घ्या ह्या मसाला भरलेलं कारल्याची. अप्रतिम चव लागणार तुम्हाला. खाता क्षणी तुम्हाला हे कारलं इतके आवडेल, तोंडाला पाणी सुटणार असं हे भरलेलं मसाला कारलं. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? एकदा नक्की ट्राय करून बघा अशा सोप्या पद्धतीने, कारण आपल्याला ना जास्त कुटाणा करायचा कधी कधी कंटाळा येतो, म्हणून जास्त कुटाणा न करता सोप्या पद्धतीने अगदी गावरान पद्धतीने हे भरलेलं कारलं नक्की ट्राय करा. संध्याकाळच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी, कोणी पाहुणे वगैरे आले, आता कारलं तर हे सगळ्याला आवडतं असं नाही, पण असं जर बनवून दिलं तर खरंच आवडीने खातील आणि भरभरून तारीफ होईल. तर मला तर पूर्ण खात्री तुम्हाला हे अशा पद्धतीचं कारलं नक्की आवडेल. तर ट्राय नक्की करून बघा. पाहू शकता किती छान झालं आहे. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.